मित्रांनो, कोकण प्रिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा हार्दिक स्वागत आहे. गावी आल्यानंतर खूप एन्जॉय असतं आणि दर दिवशी वेगवेगळे प्रोग्राम असतात. आता सगळे जे धार्मिक विधी म्हणजे असे काय पूजा अर्चा सगळं झालेले आहेत. गावची पूजा झाली आमची गावाची मंडळाची, तसेच आमची भावकीची देखील झालेली आहे. तसेच जे काही होते प्रोग्राम सगळे संपलेले आहेत कालपर्यंत. आता उद्या आमचा एक मोठा प्रोग्राम आहे तो गावाचा पूर्ण. तर त्याआधी आम्ही एक तत्पूर्वी एक छोटंसं पार्टीचं आयोजन केलं आहे. आमची सर्व मुलं गावी असतात मेमध्ये, आणि मेमध्ये आल्यानंतर खूप एन्जॉय असतो आमचं. कुठल्याकडे काहीतरी दर दिवशी छोट्या मोठ्याशा म्हणजे कोंबडी आणून ते भाजणं किंवा एक जेवण वगैरे बनवणं असं आमचं कार्यक्रम असते. आम्ही आलो जन्नीवरती. पाठीमागे बघा आमचे जन्नी मातेचं मंदिर, आणि पाठीमागे विहीर आहेत. पाठीमागे विहीर आमची, इथून पाणी पुरवठा होता आमचा. तर आपण बघतो इकडे खूप एन्जॉय करण्यासारखे ठिकाण आहे, खूप मजा आहे. कारण इथं बाजूलाच पाण्याचं ठिकाण वगैरे आहे, जवळच पाणी वगैरे आहे. त्याच्यामुळे जेवण बिवण बनवायचं झालं तर आम्ही इकडे येतो. हे बघा इकडे सगळी आमची ही मुलं आलेत. बघा सगळे आमची जे मुलं आहेत, लहान मुलं वगैरे आलीतली, इकडे तयारी चालली जेवणाची. हा विस्तो पेटवलेला आहे. नुसती सगळी टेकून बसली आहेत, कोण काय काम करत नाही. दात पाजत बघा, सगळे दात पाजत बसले आहेत. आणि इकडे काम करणार आहेत बघा, दोघेच आहेत. हा बघा, 2-3 माणसं दिसतात फक्त काम करतात. तांदूळ धुवून नंतर भात घातलं जाईल सगळं. ही विहीर आमची. आता उन्हाळ्यामध्ये पाणी थोडं कमी झालेलं आहे, पूर्ण पातळी त्याची जवळ 3 फुटापर्यंत पाणी आता फक्त. आणि ही इकडं तयारी म्हणजे आता बघतो इकडे कोंबडीच्या ह्या पाय आहेत, त्याच्यामध्ये खाली चिकन आणलेलं आहे. चिकन दाखव रे. बघा चिकन आहे पूर्ण टोपभर. आणि हे मसाले वगैरे इकडे सगळे तयारी झाली. आता कांदे कापण्यासाठी वगैरे सूर्या वगैरे आणलेले. बघा केवढा भला मोठा टोप घेऊन आला गावकीच्या जेवणाचा. एवढे मोठमोठे टोप असतात आमच्या गावकीचे. पण इकडे बघतोय ही सर्व कळकीचे झाड आहेत, बांबू. आणि इथं आम्ही लहानपणी आमचं बालपण इथंच, या दिवसभर सुट्टी, आता मे महिने सुट्टी असायची तेव्हा इकडेच असायचं. कारण इथे बघा कोकमाची झाडं वगैरे ती, हे कोकम आहेत सगळे. या कोकमावरतीच आम्ही दिवसभर असले कोकम खायला वगैरे किंवा घरी घेऊन जायला, या दिवसभर आमच्या इकडे सगळं असायचं या खाली जर्नीवर, म्हणजे आमच्या देवळा साईडला. इकडे पाठीमागं बघते, हा सर्व असं मस्तपैकी थंड असं वातावरण. कारण पूर्ण झाडी आहे वरती आणि त्याच्यामुळे सावली वगैरे खूप असते. आणि आतमध्ये एकदम बघा इकडे थंड असं वाटतंय. थोडंसं ऊन आहे पण आता तेवढं ऊन जाणवत नाही इकडे. त्या पाठीमागं आणि कोकमाची झाडं वरती कोकम आलेले खाली पडले, तर मला दाखवतो मी. हे बघा सगळे कोकम पडले तिकडे. कोकम फुटून हे बघा हे कोकम ओरिजिनल. तर आपण जे बाजारात वगैरे मिळतो आपल्याला, पण ते सुकलेलं कोकमाची साल असते. हे पिकलेलं कोकम आहे. हे बघा खायला खूप गोड लागतं ते, गोड आणि असं थोडंसं आंबटसारखं असतं तो. आमची सर्व मुलांची गँग आली. जेवढे आम्ही मुंबईला असून किंवा इथले आपले गावाला जे आहेत मुलं अजून शिकत आहेत, हे सगळं आम्ही मिळून एकत्र. अजून म्हणजे यातली निम्मी पण आली नाही अजून, बरेच मुलं बाहेर वगैरे गेलेत. आमचा कुक अक्षय माळी कांदावर काकून थोडी तयारी करते.
सगळी काजूची झाड आहे तिकडे, काजू पूर्ण. हा हे फणस. खूप अक्षय माळी तर कुठलाही जेवणाचा कार्यक्रम असतो, कुठली पार्ट होते, त्यांनी चायनीज असू दे किंवा इंडियन असू दे किंवा आणखी कुठल्या प्रकारचं असू दे, त्यांचं बनवण्याची पद्धत आहे ना खूप वेगळी, आणि त्यांना सगळं आयटम बनवता येतं बघा. जे आता फोडणीला दिलं, कांदा वगैरे सगळं टाकायचं कापून मस्तपैकी छान असं त्याचा. आम्हाला बोलले तुमचे तवा घेऊन गेले म्हणून पुढं तवा. आमच्या बुवांचं आगमन झालं आता. हा स्पेशल माणसं आमची बुवा. तवा नाही कशाला तवा पाहिजे. फोडणी झाली इकडे झालो, आणि इकडे हा भात घातलेला शिजायला. काय मस्त. आपण ते ह्याच्यात बनवूया. मी तिकडे चिकन सोबत आहे ना, चिकन लेप बनवले, अंडी बनवतोय. मी भाजणार आम्ही त्या चुलीमध्ये. बघा इकडे कसं बनवतोय. चिकन तयार केलेलं आहे, आणि ही अशी अंडी लावते त्याच्यामध्ये. आता असं चिकन लेप लावून भाजणार, त्याची टेस्ट एवढी भारी असते ना. आम्ही आल्यानंतर गावी असं बनवतो. बघा असं हे भाजत टाकायचं. तिकडे विस्तो चालू आहे, त्याच्यामध्ये भाजणार होतं नंतर. ओके बघा मित्रांनो, आता आपण ह्याला चिकलाचा लेप लिहिलेला आहे, आणि छानपैकी आता झाली आहे. तर आपण त्या जाऊन चुल्यामध्ये भाजणार आहोत. बघा कंटिन्यू करा व्हिडिओ. झालेला आहे. माळी साहेब जरा बाजूला असे गोळे आतमध्ये अंडे आहेत. कुठं बसताय तुम्ही? व्हिडिओ छान आहे. बघा हा ठेवले आपण थोड्या वेळा, आपण ते पूर्ण भाजल्यानंतर काढणार आहोत. त्याची जी टेस्ट असेल खूप एकदम छान हा अंडा भाजून झालेला आहे. बघा मस्त कवर भाजलेला असून बघतो थोडासा येतो त्याचा अर्धा निघलेला भाग. खोलल्यानंतर माहीत पडेल किती मस्त शिजलेला आहे ते. इथे देखील दुसरा पाय आता मी कोळलेला आहे त्याचा. शिजलेला अंडा. वाव खूप छान शिजलेला आहे ना. खाऊन बघा रे कशी टेस्ट आहे. पद्धतीने शिजवलेला आहे. हा हो ना. काय झालं, आम्ही आलो तेव्हा काही म्हणजे याला उकडण्यासाठी काय आणलं नव्हतं भांड. त्याच्यामुळं आपली एक जुनी पद्धत आहे आपल्याकडे. ते काय केलं, मातीचा लेप लावला आणि त्याला मस्त. कारण आम्ही गावी आल्यानंतर असं लेप लावून अंडी जे शिजवत असतो तीच कल्पना इथे वापरली. त्याला बोललं भांड्याची काही गरज नाही, आपण चुलीमध्ये त्याला भाजूया. वाव छान आहे. चिकन किती मस्त शिजतं, असे रटरटीत शिजतं, एकदम मसालेदार झालेला आहे. पण बघतोय बघा, आणि हे चुलीवरचं जेवण आहे त्याच्यामुळे त्याला टेस्ट आणखीन खूप आहे. आणि आमचा अक्षय असले काही प्रश्नच नाही, कारण त्याचा याच्यामध्ये कोणी हात पकडू शकत नाही. बघा एकदम मसाला वगैरे वस्तू लागलेला आहे, आणि त्याला जर सुटलेलं जे पाणी आहे बघा, रस सुटला त्याचा ना चिकनचा, त्याच्याने खूप टेस्ट येतात मस्तपैकी. 2 डझन अंडी मागवलेत अजून. बघा ही आमची दुसरी मुलं ते कोंबडीच्या तांगड्या इकडे भाजतायत, त्याचा एन्जॉय घेतात. अरे आता अंडे घेऊन या, आपण बनवू परत ते. बघा जेवण झालंय ना, आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. सगळे बघा मंडळी अशी आमची छोट्याशा फरशीवरती बसले सगळी. बघा ते पोरं बसलेत आमचे सगळे जेवायला. तू कसं आहे टेस्ट? एकदम छान लागते ना, सुंदर आहे बघा. मस्त शिजलेलं मटण वगैरे. मी देखील खायला बसलोय. मजा येते खायला.